यानंतर हिमालय देवकाते यांना मी अनुभव कथनासाठी आमंत्रित करतो। महाराष्ट्राची मान आपल्या कर्तृत्वाने देशभरात उंच करणारे माननीय श्री नितीन जावळे सर, आम्हा सर्वांचे सपोर्ट नेहमीच राहिलेले तुकाराम जाधव सर, स्टेजवरील इतर मान्यवर, उपस्थित पालक आणि विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम मी युनिक अकॅडमीचे आभार मानतो की त्यांनी इथे बोलून सत्कार केला आणि एवढ्या मोठ्या प्रमाणावरती विद्यार्थ्यांना 2 शब्द बोलण्याचे संधी दिलेली आहे। 4थी पासून परीक्षा देत आहे, स्कॉलरशिपची असेल, इतर वेगवेगळ्या परीक्षा असतील, 7वीची असेल, प्रायव्हेट स्कॉलरशिप्स असतील, ऑलिम्पियाड्स असतील। खरं सांगतो, ही परीक्षा देऊस तोपर्यंत कोणत्याही परीक्षेत यश मिळालेलं नाही। हा माझा पहिलाच प्रयत्न होता UPSCमध्ये आणि त्याच्यात पहिल्याच प्रयत्नामध्ये मला यश मिळालेलं आहे। यशाचं कारण एवढंच आहे की हे जे अपयश आलेलं आहे आत्तापर्यंतचं सर्व, हे खूप शिकवून गेलेलं आहे। स्पर्धा म्हणजे काय हे इथे बसलेल्या जे विद्यार्थी आहेत, जे या परीक्षेतून उत्तीर्ण होऊ पाहतात, यांनी पहिलं समजून घेतलं पाहिजे। जी रेग्युलर परीक्षा असते आपली 10वी 12वीची किंवा इंजिनिअरिंगची, याच्यामध्ये आणि स्पर्धा परीक्षेमध्ये काय फरक असतो हे पहिलं जाणून घ्या। परीक्षेचा अभ्यास करण्यापेक्षा परीक्षा काय आहे हे समजून जर घेतलं तर परीक्षा अतिशय सोपी आहे असं मला सांगावंसं वाटतं। दुसरं म्हणजे ग्रामीण भागातून जी मुलं येतात त्यांना मी सांगतो की परीक्षा ही ग्रामीण, रुरल, कुठलाही अर्बन भाग असो, कोणालाही फायदा देणारी नाही। उलट असं मला वाटतं की ग्रामीण भागातल्या जी मुलं येतात त्यांना विषयांची जी जाण आहे सोशल इश्यूजची, ती अर्बन एरियाजमधल्या मुलांपेक्षाही देखील जास्त आहे आणि त्यामुळे उलट त्यांना ही परीक्षा सोपी आहे। भाषा आपली मराठी श्रेष्ठ आहे, त्याबद्दल काही वादच नाही। इंग्रजी या विषयाची आपल्याला गरज असल्याकारणाने, एक युनिव्हर्सल भाषा असल्याकारणाने, सर्वत्र उपयोग होत असल्याकारणाने आपल्याला त्याची गरज आहे। आणि UPSC फक्त विचारांना महत्त्व देते, भाषेला महत्त्व देत नाही, हे मला प्रत्येक टप्प्यावरती लक्षात आलेलं आहे। UPSCचं सांगायचं झालं तर आत्ता मी पहिल्या प्रयत्नात जरी झालो असेल तरी मी सर्वांना हे सांगू इच्छितो, कितीही प्रयत्न लागले असते आणि मी शेवटी झालो जरी नसतो तरी मला या परीक्षेतून जे अनुभव आले, जो एक्सपिरियन्स आला, जे माझं आयुष्य घडून निघालेलं आहे, त्याचा आनंद नेहमीच वाटत राहिला असता। परीक्षेच्याबद्दल आणखी एक गोष्ट अशी सांगूशी वाटते की मार्गदर्शन हे परीक्षेचा जो सिलेबस आहे, परीक्षेचे जे प्रश्नपत्रिका आहे, हे आपल्याला पावलोपावली मार्गदर्शन करत राहतात। कोणी भेटलं नाही मार्गदर्शन करायला, कधी कुठलाही प्रश्न आला तर ह्या 2 गोष्टी आपल्या खिशामध्ये राहू द्या, त्या तुम्हाला नेहमीच यशापर्यंत नेतील याची मला नक्की खात्री आहे। दुसरी गोष्ट म्हणजे इंटरव्ह्यूचं सांगावं असं वाटतं। सर्वात सोपी स्टेज वाटली ती म्हणजे इंटरव्ह्यूची वाटली। त्याची तयारी नेमकी कशी करायला हवी होती हे इंटरव्ह्यूपर्यंत मी विचार करत होतो आणि बऱ्याचशा गोष्टी केल्या। पण आत्ता मी तुम्हाला आणखी चांगली गोष्ट अशी सांगावीशी वाटते की प्रत्येकजण जो इंटरव्ह्यू या स्टेजला पोहोचेल त्याला जर उत्तम तयारी करायची असेल तर त्यांनी या मंचावरती येऊन भाषण केलं पाहिजे, या मॉबला समोर गेलं पाहिजे, लोकांना समोर गेलं पाहिजे, नजर मेली पाहिजे बोलण्याची, आणि ते सर्वोत्तम गोष्ट राहील इंटरव्ह्यूचं आपल्याला तयारी करण्यासाठी असं मला वाटतं। आणि दुसरी गोष्ट अभ्यासासंदर्भात अशी सांगावीशी वाटते की UPSC खूप डायनॅमिक होत चाललेली आहे, त्यामुळे हायटेक राहणं गरजेचं आहे। इंटरनेटचा जास्तीत जास्त वापर करा, ते सोयीनुसार आपल्याला ज्ञान मिळत राहतं। अशी कोणतीच गोष्ट नाही की ही केली नाही म्हणून मी परीक्षा उत्तीर्ण होणार नाही, अशी एकही गोष्ट नाही। विचार करायला हवं जास्ती वाचण्यापेक्षा, जे वाचतो त्याच्यावरती विचार केला पाहिजे। आता GS4चा पेपर आलेला आहे तर याच्यामध्ये आपल्याला विचारांनाच महत्त्व मिळणार आहे। MPSCच्या परीक्षेबद्दल आपल्या सर्वांना इथे माहिती असेल, नामांकित परीक्षा आहे, तर तशी UPSCमध्ये होत नाही, विचारांनाच फक्त महत्त्व दिलं जातं। तर ब्रेन स्टॉर्मिंग ही प्रत्येक वेळेस झाली पाहिजे। रिक्षातून जात असो, कुठे बसलेलो असो, काही वाचत असो, तर जे वाचण्यात जितका वेळ जातो त्याच्यापेक्षा जास्ती ब्रेन स्टॉर्मिंगवरती झाला पाहिजे, त्याचा नक्कीच फायदा होईल। यशामध्ये माझ्या घरच्यांचा मोठा वाटा आहे आणि बाकीचे जे सर आहेत त्यांनी मला फार सपोर्ट केलेला आहे आणि इतर सर्वांचा, माझ्या मित्रांचा सुद्धा खूप मोठा वाटा आहे माझ्या यशामध्ये। पहिल्या प्रयत्नात जो व्यक्ती होतो त्याच्या पुढे बरेच लोक जे अपयशी ठरलेले असतात,
काहीतरी कमी पडलेलं असतं, त्यांचे अनुभव हे नेहमीच मार्गदर्शक राहतात. त्यामुळेच हे यश प्राप्त झालेलं आहे. या सर्वांचे मी पुन्हा एकदा आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद.